कोल्हापूरची महानगरपालिका हे आपलं घर समजून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे जबाबदारीनं काम करावं, असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलं। महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौरांनी सोमवारी कार्यालय प्रवेश केला होता। आज सायंकाळी महापौर रूपाराणी निकम यांनी महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। चांगल्या कामाचं निश्चित स्वागत केलं जाईल असं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं। येत्या 8 दिवसात प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातील। पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन यांचे संबंध जिव्हाळ्याचे असावेत असं त्यांनी नमूद केलं। केंद्र आणि राज्यात युतीची सत्ता असल्यानं महापालिकेच्या विकासासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला महापालिकेच्या मुख्य चौकात जनता दरबार भरवण्यात येणार असून त्या दिवशी कोणताही अधिकारी अनुपस्थित राहता कामा नये अशी सक्त सूचना त्यांनी दिली। कोल्हापूरची महापालिका ही आपलं घर समजून प्रत्येकानं कुटुंबातील एकत्रित सदस्यांप्रमाणे काम केलं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं। उपमहापौर अक्षय जरग यांनी शहराच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं। नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवाव्यात असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी महापौरांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाने, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाधिकारी श्रीमती राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार NS पाटील, नगर सचिव सुनील बिद्री यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते।